हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. चला तर आज आपण केळ्याचे वेफर्स करायला एकदम सोपे खास टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे. हे बघा, कच्ची केळी घेतली आहेत. पूर्ण कच्ची केळी घ्यायची, म्हणजे त्याचे जे वेफर्स आहेत ते खूप छान क्रिस्पी आणि टेस्टी पण होतात. बाजारामध्ये तुम्हाला अवेलेबल होतील कच्ची केळी. अशा प्रकारे आणायची आहेत बघा. पूर्ण हिरवीगार देठ त्याचा पूर्ण हिरवा असे बघून घ्यायचे आहेत. त्यानंतर मी तुम्हाला केळ कसं साफ करायचं, म्हणजे त्याचं साल कसं काढायचं ते दाखवते बघा. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अशा प्रकारे चाकूने त्याला कट द्यायचे आहेत आणि वरचा जो त्याचा देठ आहे तो अशा प्रकारे कापून घ्यायचा. हे बघा, अशा प्रकारे त्याचं साल काढायचं. चाकूच्या साहाय्याने रेषा मारायच्या आणि रेषा मारून हे बघा अशा प्रकारे रेषा मारून घ्यायच्या आहेत. आणि ते रेषा मारल्यानंतर जिथं आपण कट मारला आहे तिथे आपण ते साल आहे ते ओढून काढायचं आहे. थोडीशी प्रोसेस कठीण आहे, पण घरचंच खायला एकदम टेस्टी लागतात. तुम्ही बाजारात माहिती नसतं तुम्हाला की तेलाचा वापर कसा केला आहे. तेच तेल ते तळण्यासाठी वापरतात. मग तुम्ही काय आपल्या स्वतःला खाण्यासाठी बहुत महत्त्वाचं म्हणजे घरातील मंडळींना तुम्ही असं फ्रेश खायला दिलं तर त्यांचा पण आनंद द्विगुणित आणि केल्याचं समाधान पण. हे बघा, अशा प्रकारे सहज त्याचं साल निघतं बघा. नंतर आपण कट मारल्यानंतर हे बघा. त्यानंतर मी तुम्हाला दुसरी एक प्रोसेस दाखवते बघा, की आपण जे साल काढायचं मशीन आहे, म्हणजे आपण बटाट्याचं साल काढतो ते घ्यायचं आहे पिलर. त्या पिलरच्या साहाय्याने पण तुम्ही त्याचं साल काढू शकता. एकदम सोपी प्रोसेस आहे बघा ही. त्यानंतर हे बघा, अशा प्रकारे आपण गोल चकत्या करून घेणार आहोत. अगोदर तुम्हाला जर तेलामध्ये करायला येत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे चकत्या करून घ्यायच्या आहेत आणि त्या तुम्ही गरम तेलामध्ये सोडायच्या आहेत. हे बघा, अशा प्रकारे. पण केळ आहे आपण साल काढल्यानंतर ते पूर्ण तुम्ही पाण्यामध्ये ठेवायचे, नाहीतर त्या केळ आहे ते काळं पडतं. जसे की बटाट्याची साल काढल्यानंतर बटाटा कसा काळा पडतो, तसं केळाचं साल काढल्यानंतर ते केळं आहे ते पण काळं पडतं. अशा प्रकारे तुम्ही पूर्ण सगळे चिप्स बनवून घ्या आणि नंतर तुम्ही गरम तेलामध्ये ते सोडू शकता. त्यामध्ये मीठ लावण्यासाठी बघा मी एक मिश्रण तयार करत आहे. पाणी घेतलं आहे, थोडंच घेतलं आहे आणि मीठ घातलं आहे बघा. आणि अशा प्रकारे ते छान असं विरघळवून घ्यायचं आहे बघा. हे बघा, अशा प्रकारे मी तुम्हाला डायरेक्ट तेलामध्येच वेपर्स किसून दाखवणार आहे. तेल एकदम कडकडीत गरम करायचं हे बघा आणि पटपट किसून घ्यायचं, म्हणजे ते अजिबात चिकटत नाही. गॅसची फ्लेम पूर्ण फुल ठेवायची आहे. तुम्ही जर गॅसची फ्लेम कमी केली तर ते एकमेकांना चिकटू शकतात. सुरुवातीला अजिबात हलवायचे नाही. मी ते पाणी आहे मिठाचं ते नाही वापरलं, त्याने खूपच उडतं अंगावर. मी असं वरनं मीठ टाकलं आहे बघा. असं पण छान लागतं त्याला. आणि वेपर्स आहे ते अजिबात तेलकट होत नाहीत. नंतर पूर्ण वेपर्स वरती आल्यानंतर ते हलवायचे, म्हणजे खालीवर करायचे आहे. ही प्रोसेस टिप्स लक्षात ठेवायची बघा मैत्रिणींनो. बघू शकता आपण किती छान असे पांढरे शुभ्र आपले असे केळ्याचे वेपर्स तयार झाले आहेत बघा. आवाज ऐकू शकता तुम्ही त्याचा, किती क्रिस्पी आणि करायला एकदम सोपे असे गोल कच्च्या केळीचे वेपर्स. त्यानंतर पुन्हा दाखवते बघा मी. पटपट करायचं. गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे आणि जेवढं तेल आहे तेलामध्ये मावतील तेवढ्या प्रमाणातच तुम्ही किसायचे आहेत बघा. छान असे बघा क्रिस्पी आणि एकदम मस्त तयार होतात. त्यानंतर तुम्हाला जर लांबट हवे असतील तर जे केळ आहे त्या केळाचे 3 भाग करायचे बघा. हे बघा किती सुंदर झाले आहेत बघा. केळाचे 3 भाग करायचे आणि हे बघा असं उभं किसायचं आहे. डायरेक्ट तुम्ही तेलामध्ये किसलं तरी चालेल,
नाहीतर तुम्ही अगोदर त्याचे अशा प्रकारे चिप्स पाडून घ्यायचे आणि एकदम कडकडीत तेलामध्ये ते तळायचे. पूर्ण वरती आल्यानंतरच ते पलटी करायचेत बघा. हे बघा किती सुंदर, अगदी मस्त घरच्या घरी आपण कच्च्या केळीचे वेफर्स बनवून ठेवू शकता मुलांना खास खाऊ, की बाहेरचं देण्यापेक्षा घरातले बघा किती सुंदर झाले आहेत. अप्रतिमच. मी पुन्हा दुसऱ्यांदा दाखवते बघा. डायरेक्ट किसणी गॅसवर म्हणजे कढईवर पकडायची आणि असे हळूहळू आपण किसायचं आहे डायरेक्ट तेलामध्ये. म्हणजे करायला एकदम सोपे, अजिबात वेळ लागत नाही करायला. हे बघा, गॅसची फ्लेम मोठी करायची आहे पूर्ण आणि नंतर पूर्ण ते वरती आल्यानंतरच आपण ते पलटी करायचे आहेत. बघू शकता आपण. घरचं खाणं कधी पण चांगलं. तुम्ही असं जास्त प्रमाणात बनवू शकता. मी जी पूर्ण केळ्याची फणी आहे त्याची बनवली आहेत बघा. आणि वरनं त्याला आपण छान असं लाल मिरची पावडर किंवा चाट मसाला स्प्रिंकल करू शकतो. हे बघा, वरनं मीठ टाकलं आहे. ते बरोबर लागतं त्याला. म्हणजे तुम्हाला पुन्हा वरून मीठ लावायची गरज नाही. खूप छान क्रिस्पी होतात. जरूर अशा प्रकारे करून बघा. कारण की कच्ची केळी बाजारामध्ये मिळतात, ती आणा आणि मुलांसाठी छान असा खाऊ तयार करा. हे बघा किती सुंदर झाले आहेत. मी इथं थोड्या प्रमाणातच तुम्हाला दाखवते बघा. हे गोल आणि हे लांबट. त्यामध्ये मी लाल मिरची पावडर स्प्रिंकल केली आहे बघा. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चाट मसाला लावू शकता. छान असं मिक्स करायचं आहे. दोन्हींना पण खूप छान लागतात. मुलांना मधल्या वेळासाठी, तुम्हाला पण, आणि उपवासासाठी पण छान असं तुम्ही बनवून खाऊ शकता. सर्वांना देऊ शकता. असे कुरकुरीत कच्च्या केळ्याचे वेफर्स ही रेसिपी तुमच्यासाठी आणली आहे मैत्रिणींनो. हे बघा आपले गोल कच्च्या केळ्याचे वेफर्स किती सुंदर झाले आहेत. तुम्हाला दाखवते बघा. त्यानंतर हे लांबट, हे पण खूप कुरकुरीत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.